Welcome students. Today we are going to start lesson number 3 and the lesson name is light, sound and force. Okay. So today in this lesson we are going to discuss about luminous and non-luminous objects, then how light travels. Next point is that understand shadow formation, then difference between types of sounds and a introduction about force and frictions. Okay, so now first point we are going to discuss about light. Light means what? Prakash. Okay, so light helps us to see the objects around us. Means without light we cannot see. For example, during the day we can see with the help of sun, and when night is there, if light is not there, then we cannot see. That time we use candles and other objects. Okay, so light helps to see the objects around us. या प्रकाशामुळं आपण काय करू शकतो? आपल्या सभोवताली ज्या वस्तू आहेत त्या आपण पाहू शकतो. सो द सन इज द लार्जेस्ट सोर्स ऑफ लाईट अँड हीट ऑन द अर्थ. आता पृथ्वीवरचा सर्वात मुख्य स्रोत, हा प्रकाशाचा सर्वात मुख्य स्रोत कोणता आहे? सन, म्हणजे सूर्य हा आहे. सूर्यापासून आपल्याला उष्णता तर, प्रकाश तर मिळतोच, शिवाय हीट देखील मिळते. आता हीट कशी मिळते बघा. आता आपली मम्मी कपडे धुते, तर कपडे धुतल्यानंतर काय करते आपली मम्मी? उन्हामध्ये वाळायला घालते. जर ऊन नसेल तर ते कपडे वाळतील का? नाही वाळणार. फॉर एक्झाम्पल पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा, कपडे वाळण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये सूर्याचं दर्शन आपल्याला होत नाही, त्याच्यामुळं कपड्यांना उष्णता मिळत नाही आणि त्यामुळे ते कपडे वाळत नाहीत. सो सन इज द लार्जेस्ट सोर्स ऑफ लाईट अँड हीट ऑन द अर्थ. लाईट फ्रॉम द सन इनेबल अस टू सी द वर्ल्ड अराउंड अस ड्युरिंग द डे टाईम. आता ह्या सूर्यापासून जो मिळणारा प्रकाश आहे, या प्रकाशामुळे आपण आपल्या सभोवताली किंवा पूर्ण जगामध्ये काय आहे, टू सी द वर्ल्ड अराउंड अस, सभोवतालचं आपलं जे जग आहे ते आपण पाहू शकतो. केव्हा पाहू शकतो? ड्युरिंग द डे टाईम, दिवसा आपण ते पाहू शकतो. ॲट नाईट, आता संध्याकाळच्या वेळेस सूर्य असतो का? नाही. संध्याकाळच्या वेळेस काय असतो? चंद्र असतो, आणि चंद्रामुळं काय होतं? सगळीकडे अंधार असतो. मग आता त्यावेळेस आपण काय करतो बघा. ॲट नाईट वी यूज ह्युमन मेड सोर्सेस ऑफ लाईट सच ॲज बल्ब्स, लॅम्प्स अँड कॅन्डल्स टू सी द ऑब्जेक्ट्स अराउंड अस. आता रात्रीच्या वेळेस आपल्याला सूर्याचा प्रकाश मिळत नाही, मग त्यावेळेस आपण काय करतो? दॅट टाईम वी यूज्ड ह्युमन मेड सोर्सेस, म्हणजे मानवाने बनवलेले जे ऑब्जेक्ट आहेत. फॉर एक्झाम्पल, कोणते ऑब्जेक्ट मानवाने बनवलेले आहेत? बघा, बल्ब्स. आपल्या घरामध्ये लाईट असते, पण ती लाईट आपल्याला कशापासून मिळते? जेव्हा आपण त्या स्विचमध्ये बल्ब लावतो तेव्हा त्या बल्बपासून आपल्याला प्रकाश मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प्स असतात, त्याच्यानंतर कॅन्डल्स असतात, आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमन मेड ऑब्जेक्ट्स असतात. आता हे सगळे ऑब्जेक्ट्स आपण स्वतः बनवलेले आहेत, म्हणजे माणसाने बनवलेले आहेत. हे ऑब्जेक्ट्स आपल्याला काय देतात? प्रकाश देतात. ऑल ऑब्जेक्ट्स दॅट गिव्ह आउट लाईट आर नोन ॲज ल्युमिनस ऑब्जेक्ट. आता बघा, ऑल ऑब्जेक्ट्स दॅट गिव्ह आउट लाईट, म्हणजे ज्या वस्तूंपासून आपल्याला प्रकाश मिळतो त्या वस्तूंना काय म्हणायचं? ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. अँड ऑब्जेक्ट्स सच ॲज, आता ल्युमिनस ऑब्जेक्टमध्ये काय काय येते? फॉर एक्झाम्पल बघा, ल्युमिनसमध्ये काय काय येतं? फॉर एक्झाम्पल ग्लास. ओके, देन सेकंड वन इज द नॉन ल्युमिनस. आता ऑब्जेक्ट सच ॲज बुक्स, म्हणजे आपलं पुस्तक आहे, पेन्सिल अँड प्लांट्स विच डू नॉट गिव्ह लाईट आर नोन ॲज नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. वी कॅन सी सच ऑब्जेक्ट्स ओनली व्हेन लाईट फॉल्स ऑन देम. आता आपण हे ऑब्जेक्ट्स केव्हा पाहू शकतो? जेव्हा त्याच्यावरती प्रकाश पडेल तेव्हाच आपण हे ऑब्जेक्ट्स पाहू शकतो. यांना काय म्हणायचं? नॉन ल्युमिनस. आता ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे चमकणारे, आणि नॉन ल्युमिनस म्हणजे न चमकणारे ऑब्जेक्ट. ओके, सो
तर नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट शॅडोज. शॅडोज म्हणजे काय? सावली. आता सावली कशी तयार होते बघा, वेन सम ऑब्जेक्ट्स कम इन बिटवीन द वे ऑफ लाईट अँड ब्लॉकिंग इट्स पाथ, अ ब्लॅक कलर्ड पॅच नोन ॲज शॅडो इज फॉर्म ऑन द सरफेस. आता सावली कशी तयार होते बघा, आता फॉर एक्झाम्पल तुमच्या हातामध्ये बॅटरी आहे आणि तुम्ही त्या बॅटरीच्या समोर जर तुमचा हात धरला तर तो हात काय करतो, तुमच्या बॅटरीचा प्रकाश अडवतो आणि तुमच्या हाताचा जो पूर्ण शेप आहे, आकार आहे, तो तुम्हाला पुढच्या बाजूला बघायला मिळतो. म्हणजेच काय, तुमच्या हाताची सावली जी आहे ती पुढच्या पृष्ठभागावरती तुम्हाला बघायला मिळते. यालाच काय म्हणतात? शॅडोज म्हणजे सावली म्हणतात. दिस इज बिकॉज द ऑब्जेक्ट डू नॉट अलाव द लाईट टू पास थ्रू देम. आता हे कशामुळं घडतं, तर तुमचा जो हात आहे तो त्या प्रकाशाला पुढं जाऊ देत नाही, तो त्या प्रकाशाचा मार्ग अडवतो आणि त्याच्याचमुळं काय होतं, सावलीची निर्मिती होते. ओके, देर आर सम ऑब्जेक्ट्स सच ॲज ग्लास विच अलाव द लाईट टू पास थ्रू देम. आता असे काही ऑब्जेक्ट आहेत की त्याच्यामधून प्रकाश पलीकडे जाऊ शकतो आणि तो काय आहे? ग्लास. ओके, आता नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस द फीचर्स ऑफ शॅडो. आता ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. आता काय वैशिष्ट्य आहेत बघा, इट इज ऑलवेज फॉर्म ऑन अ सरफेस ऑर अ स्क्रीन. आता ही सावली कुठं बघायला मिळते? सरफेस म्हणजे पृष्ठभागावरती किंवा एखाद्या स्क्रीनवरती ही सावली आपल्याला पाहायला मिळते. अपोजिट टू द सोर्स ऑफ लाईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या दिशेने तुमच्या लाईट ऑफ सोर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल टॉर्च पकडलेली आहे, तर त्या टॉर्चच्या अपोजिट दिशेला तुम्हाला ती शॅडो पाहायला मिळते. अ शॅडो फॉर्म अ स्ट्रॉंग सोर्स ऑफ लाईट इज शार्प. जेव्हा तुम्ही एखादा प्रकाशाचा मोठा स्रोत यूज करत असाल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखाद्या मोठ्या गाडीची जर लाईट बघितली तर त्याच्यापासून निर्माण होणारी सावली कशी असते? तीक्ष्ण असते. वेअर ॲज अ शॅडो फॉर्म अ वीक सरफेस इज ब्लड. ब्लड म्हणजे अस्पष्ट. जर तुम्ही एखादा पंथीचा प्रकाश बघितला आणि त्या प्रकाशात जर तुमची सावली बघितली तर ती कशी असते? ब्लड म्हणजे अस्पष्ट असते. ओके, द साईज ऑफ द शॅडो डिफर्स बेस्ड ऑन द डायरेक्शन ऑफ द लाईट. इट डज नॉट हॅव अ फिक्स्ड साईज. आता ह्या सावलीला फिक्स साईज असते का? नाही. इट इज डिपेंड अपॉन द ऑब्जेक्ट. अ शॅडो इज लॉंगर दॅन द ऑब्जेक्ट इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग बट शॉर्टर ड्युरिंग द मून. आता ही सावली जी असते दॅट शॅडो इज अ लॉंगर दॅन द ऑब्जेक्ट इन द मॉर्निंग. आता सकाळी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता, जर सूर्याच्या दिशेने तुम्ही उभे राहिला तर तुमची सावली बघा पाठीमागं खूप लांब पडते. तशीच दुपारी जर बघितली तर त्याच्यापेक्षा कशी असते? छोटीशी असते. आणि संध्याकाळी जर बघितली तर ती कशी असते? खूपच छोटी असते. द साईज ऑफ द शॅडोज डिफर्स. आता हे कशामुळे फरक पडतो ह्या सावलीमध्ये? डिफर्स बिकॉज ऑफ द डायरेक्शन ऑफ द लाईट. कारण काय होतं, सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेकडे मावळतो, त्यानुसार सावली देखील काय होते? डायरेक्शन चेंज होते. ओके, सो रिमेनिंग पार्ट वी विल डिस्कस इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, बाय अँड टेक केअर.